आपण पाहताय एबीपी माझा, मी प्रसन्न जोशी आणि यावेळी सगळ्यात मोठी बातमी नागपूरची दिव्या देशमुख बुद्धिबळ विश्वचषक विश्वविजेती ठरलेली आहे। भारताच्या कोनेरू हंपीवर दुसऱ्या रॅपिड फायर राऊंडमध्ये तिने विजय मिळवला। नागपूरची दिव्या देशमुख भारताची 88वी ग्रँड मास्टर ठरलेली आहे। गेल्या काही दिवसांमध्ये भारताच्या दृष्टीने मोठे विजय आपण स्पोर्ट्स क्षेत्रात क्रीडा क्षेत्रात मिळवतोय। त्यामध्ये गुकेशने मॅग्नस कार्लसनवरती मिळवलेला विजय असेल किंवा आता आपल्याला मिळालेला दिव्या देशमुखचा हा विजय असेल। भारताची 88वी ग्रँड मास्टर ठरलेली आहे आपली मराठमोळी नागपूरची दिव्या। ग्रँड मास्टर प्रवीण ठिपसे आपल्यासोबत आहेत। प्रवीण ठिपसेजी, आपल्यासमोर हा सगळा निकाल आहे, हा खेळ सुद्धा आपण ऑब्झर्व्ह केला असेल, पाहिला असेल, कशा प्रकारे बघता या अचिव्हमेंटकडे, या उपलब्धीकडे? ठिपसे आपल्यासोबत काहीच क्षणात संपर्कात येतील। पुन्हा एकदा आपण पाहतोय शेवटच्या काही मोमेंट्स होत असताना आणि ज्यामध्ये स्पष्टपणे दिव्या देशमुखला हे लक्षात आलं की ती विजेता ठरलेली आहे, 88वी ग्रँड मास्टर ठरलेली आहे। भारताचा अभिमान आणि महाराष्ट्राचा आनंद, नागपूरची दिव्या देशमुख ठरली भारताची 88वी ग्रँड मास्टर। फिडे ही आंतरराष्ट्रीय पातळीला बुद्धिबळाच्या अत्यंत प्रमुख संघटनांपैकी एक संघटना, ज्यांची स्पर्धा आणि त्याच्यातून मिळालेले तुमच्या विविध अचिव्हमेंट्स या अतिशय महत्त्वाच्या ठरतात। फिडे ही एकमेव अशी भारतात जगातली सगळ्यात सर्वोच्च अशी बुद्धिबळ क्षेत्रातली संघटना आहे। नागपूरची दिव्या देशमुख बुद्धिबळ विश्वचषक विश्वविजेती ठरलेली आहे। आपल्यासोबत प्रवीण ठिपसे आहेत। पुन्हा एकदा प्रवीण ठिपसेजी, आपलं स्वागत आहे। आपण या विजयाकडे कशा प्रकारे पाहता? खास करून दोघांचाही खेळ आपण पाहिलेला आहे, कोनेरू हंपीला तर फार आधीपासून आपण फॉलो करत आला असाल, कशा प्रकारे पाहता या उपलब्धीकडे? मला वाटतं हे एक फार मोठं पाऊल आहे भारतीय महिला बुद्धिबळाबद्दल। कारण यापूर्वी जरी आपण ऑलिम्पियाडमध्ये आपल्याला जरी सुवर्ण पदक मिळालं होतं, तरी जी जागतिक वैयक्तिक विजेतेपदाची जी स्पर्धा आहे ती हल्ली जवळजवळ नेहमीच चीनचे खेळाडू जिंकतात। म्हणजे चॅम्पियन पण चीनी असतात आणि चॅलेंजर पण चीनी असतात। या परिस्थितीमध्ये या स्पर्धेमध्ये हंपीने 2 चायनीज ऑपोनंटना हरवलेले आहे आणि दिव्याने जी वर्ल्ड चॅम्पियनशिप चॅलेंजर जी आहे, 3 वेळेला वर्ल्ड चॅम्पियनशिप चॅलेंजर आणि फॉर्मर वर्ल्ड चॅम्पियन टॅन झॉंगने तिला हरवलेली आहे, तिला दिव्याने हरवलंय। तर कुठेतरी मला वाटतं की चायनीज प्लेअरचा धुव्वा उडवण्यात पहिल्यांदा भारतीय खेळाडू यशस्वी झालेले आहेत। आपण जर हंपीच्या पीक पिरियडमध्ये बघितलं, ज्यावेळी ती सर्वोत्कृष्ट खेळाडू होती, त्यावेळी देखील 2 वेळा तिचा पराभव चायनीज प्लेअर हु इफानने केला होता आणि त्यामुळे ती जगज्जेती क्लासिकलमध्ये कधी बनवू शकली नाही। पण आपण बघतो या वर्ल्ड कपमध्ये चायनीज प्लेअरना संपूर्णपणे भारतीय खेळाडूंनी डॉमिनेट केलेलं आहे। म्हणजे जरी क्वार्टर फायनल्समध्ये 4 भारतीय आणि 3 चीनी असल्या, तरी शेवटी फायनलमध्ये दोन्ही भारतीय आल्या। तर कुठेतरी मला वाटतं हा मोठा टप्पा बघितला पाहिजे एक भारतीय बुद्धिबळाच्या दृष्टीने, की 2026 मध्ये आपला जगज्जेता असू शकतो। जो कोणी चॅलेंजर निघेल तो भारतीय असण्याची शक्यता आहे। कॅन्डिडेट्स टुर्नामेंटसाठी हंपी आणि दिव्या ऑलरेडी क्वालिफाय झालेले आहेत आणि मी काही म्हणजे एक सुमारे 1.5 वर्षापूर्वी म्हटलं होतं की दिव्या ही वर्ल्ड चॅम्पियनशिप बनवू शकते, वर्ल्ड चॅम्पियन बनू शकते। आणि तसं मला आता वाटतंय की 2026 मध्ये या खेळाडू कदाचित चीनी खेळाडूला हरवून वैयक्तिक विजेतेपद जागतिक देखील। ठिपसेजी, आपण सगळेच ते प्रार्थना करूयात, सध्या शुभेच्छा देऊयात दिव्या देशमुखला, आपल्या मराठमोळ्या दिव्या देशमुखला। अर्थात विजय देशासाठी मिळवलेला आहे, त्यामुळे तो अभिमान आहेच, मात्र महाराष्ट्रीय असल्यामुळे आपल्याला विशेष कौतुक आहे। आपल्यासोबत होते प्रवीण ठिपसे। धन्यवाद ठिपसेजी आपल्या या सविस्तर प्रतिक्रियेसाठी। आणि आताची सर्वात मोठी आणखी एक बातमी म्हणजे पहलगाम हल्ल्याचा